येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमप्रदोषच्या निमित्तानं सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली। विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला। अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतलंय। दरम्यान मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती। या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखीन भर पडली होती। नमस्कार, आपण येवला इथे आहोत। मृत्युंजय मंदिर आहे इथे। आज माझ्या कुटुंबाला, मुंडे कुटुंबाला इथं मान मिळाला। सोमप्रदोष असल्यामुळे महादेवाची मनोभावाने मी पूजा केली। इथं अभिषेक झाला, रुद्र अभिषेक। अभिषेकानंतर भरपूर भक्त मंडळी जमली होती। मला हा मान मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप आभार। मला पूजा करून खूप प्रसन्न वाटलं। अभिषेक होतो, देवाची पूजा होती, फुलाहारांनी सजवलं जातं। समोर महादेवासमोर नंदी आहे, तिथं आकर्षक रांगोळी काढली जाते। त्या आकर्षक रांगोळीमध्ये देखावा करेल का महादेवाची मूर्ती आहे। त्याच्यानंतर शिवलिंगाचे चित्र काढले, त्याला रंग वगैरे भरलाय। भक्तिभावाने खूप भाविक येतात, प्रसाद होतो। खूप छान वाटलं इथं येऊन पूजा करून। येत्या महिना श्रावण आहे। श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवभक्त येतील, त्यांनी हा साजरा करावा। मी एवढं आज सोमप्रदोष अमरधाम येथील मृत्युंजय मंदिरात नेहमी हजारोंनी संख्येने सोमप्रदोष साजरा होत असतो। त्या निमित्ताने आज माझी सोमप्रदोषची पूजा इथं अमरधाम मंदिरात झालेली आहे। आणि विशेष म्हणजे आज माझी तिसरी अभिषेक झालेला आहे या मंदिरात। आणि मला खूप चांगला अनुभव आलेला आहे। बाबांची खूप चांगली प्रचिती आलेली आहे। जे जे बाबांक वाहिले ते मला मिळालेलं आहे। आणि आज आमच्या बाबांच्या आशीर्वादाने हा तिसरा सोमप्रदोष इथे साजरा झाला आहे। प्रसाद वाटप झाला आहे।